विद्यार्थी मित्रांनो, स्मरणचित्राला कमी वेळेत फास्ट रंगकाम करायचंय. हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच शिकवणार आहे. कमी वेळेमध्ये आणि इफेक्टिव्ह असं रंगकाम एक नवी वेगळी पद्धत वापरून कसं करायचं ते जर आपल्याला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड जरूर पहावा. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपले हार्दिक स्वागत करतो. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ नव्यानंच पाहत असाल तर आजच माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग कृती करूया. मेमरी ड्रॉइंग, नागपंचमी, रंगमाध्यम, वॉटर कलर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे रेखाटन दिसत आहे त्या रेखाटनास आपण परमनंट मार्कर पेन, जो प्लॅस्टिक काचेवर चालवतात, तो इथे वापरणार आहोत. त्याचं कारण असं आहे, आपल्याला कमी वेळेमध्ये रंगकाम पूर्ण करायचं आहे. या मार्कर पेनने आपण व्यवस्थित आउटलाईन करून घेणार आहोत आणि नंतर त्यावर वॉटर कलर हे कमी वेळेमध्ये भरणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मार्कर पेनच का वापरायचे, तर यानंतर आपण यावर वॉटर कलर चढवणार आहोत आणि वॉटर कलर देत असताना हे मार्कर पेन जे आहेत त्याच्या लाईन्स ज्या आहेत त्या फुटत नाहीत किंवा ब्लर होत नाहीत. तुम्हाला समोर दिसत आहेत, मी आर्टिस्ट वॉटर कलर घेतलेले आहेत आणि राऊंड प्रकारातली ब्रश, स्वच्छ पाणी, सुती कापड अशा प्रकारचं साहित्य या रंगकामासाठी घेतलेलं आहे. सुरुवातीला आकाशाचा जो कोबाल्ट ब्ल्यू कलर आहे तो वरच्या भागामध्ये देऊन नंतर स्वच्छ पाण्याने त्याला खाली असं ब्लर केलेलं आहे. त्यानंतर एक आपण लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपण झाडं, गवत याचा रंग तयार करत असतो त्यावेळेस सॅप ग्रीन हा रंग आपण घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण क्रोम येलो रंग घेऊन त्यामध्ये फ्रेशनेस आणायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, झाडाचा, गवताचा रंग म्हटला की आपण डायरेक्ट हिरवा रंग घेतो. तसं न करता आपण क्रोम येलोमध्ये हिरवा घेतला, ग्रीन घेतला तरी चालेल किंवा सॅप ग्रीन घेतला तरी चालेल. त्यामध्ये जर ऑरेंजचा टच दिला तर तो अजून रंग, तो हिरवा रंग अजून सुंदर होईल. हे एक आपण इथे लक्षात ठेवावं. पहा, जमिनीचा रंग तयार करण्यासाठी मी येलो ऑकर म्हणजेच खाकी पिवळा, त्यामध्ये थोडा सॅप ग्रीन आणि थोडा ब्राऊन किंवा ब्रंड सायना हा रंग घेतलेला आहे आणि त्याचा पातळ असा लेयर आपण तिथे देत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या मार्कर पेन ऐवजी आपण जर स्केच पेन वापरले असते तर आत्तापर्यंत ते चित्र सगळं असं ब्लर होऊन फुटलं असतं आणि त्या ज्या ब्लॅक लाईन्स आहेत सगळीकडे अशा पांगल्या असत्या आणि चित्र खराब झालं असतं. तर तुम्हाला उत्तम असा हा पर्याय मार्कर पेनचा आहे. याचा उपयोग आपण करून पाहावा. ज्या विद्यार्थ्यांना स्केच पेनच वापरायचा आहे अशांनी आधी रंगकाम करावं आणि नंतर आउटलाईन करावी. आउटलाईन करताना देखील त्यामध्ये अचूकता असावी, प्रमाणबद्धता असावी. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेन्सिलचं काम करतो, एखादी लाईन्स आपली चुकली, खराब आली तर ती आपण खोडून दुरुस्त करू शकतो. परंतु ज्यावेळेस आपण स्केच पेनने किंवा मार्कर पेनने आउटलाईन करतो
आणि ती चुकल्यानंतर ती खोडता येत नाही. म्हणजेच हे काम एकदम काळजीपूर्वक आणि व्यवस्थित असं करायचं आहे. त्याचबरोबर रंगकाम करत असताना पहा, मी डाव्या बाजूने प्रकाश योजना घेतलेली आहे. म्हणजेच डाव्या बाजूने जे रंग येणार आहेत त्या मानवी आकारांवर, सर्व वस्तूंवर ते थोडे फिकट येणार आहेत आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे उजव्या बाजूला ते रंग डार्क येणार आहेत. अशी आपण प्रकाश योजना केलेली आहे. मानवाच्या शरीराचा रंग जो घेतलाय तो ऑरेंज कलर घेतलाय, थोडा त्यामध्ये हळदी पिवळा म्हणजेच क्रोम येलो असा रंग घेतलाय आणि आता आपण फर्स्ट लेअरमध्ये काम करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये काम करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की चित्र आपल्याला पूर्ण रंगून पूर्ण करायचंच आहे, ते अपूर्ण ठेवायचं नाही. समजा एखादी फिगर किंवा कपड्याचा काही भाग जर रंगवायचा राहिला तर ते चित्र अपूर्ण दिसते आणि अशा चित्रांना गुण मिळत नाहीत. त्यामुळे रंगकाम पूर्ण असं करायचं आहे. आता रंगकाम करत असताना जो मागचा भाग आहे, बॅकग्राऊंड म्हणतो आपण त्याला, तो आपण आता लाईट ठेवणार आहोत आणि ज्या फिगर्स आहेत, चित्रातील जो मुख्य विषय आहे तो एकदम कलरफुल असा करणार आहोत. म्हणजे त्याने काय होणार आहे, चित्रामध्ये कॉन्ट्रास्ट येणार आहे. म्हणजेच एक चित्र पुढे, एक वस्तू मागे, असा त्यातून भास निर्माण होणार आहे. पहा, आपण आता त्या जी वारुळ आहेत त्यावरच आपण ब्राऊन कलरने त्याला थोडं डार्क केलंय आपण सावलीच्या बाजूने. किती सुंदर ते दिसायला लागलंय. म्हणजे प्रकाशाचा भाग किती छान दिसतोय आणि सावलीचा भाग किती छान दिसतोय. याच पद्धतीने आता सेकंड लेअरचं काम आपण सुरू केलंय आणि याच पद्धतीने आपण पुन्हा सेकंड लेअरमध्ये प्रत्येक वस्तूंवर जो डार्क भाग आहे, गडद रंग आहेत, ते चढवत जात आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वॉटर कलर म्हणजे ट्रान्सपरंट प्रकारातली, पारदर्शक. इथे आपल्याला आधी फिकट रंग द्यावे लागतात आणि नंतर गडद अशा प्रकाराकडे जावं लागतं. म्हणजेच आपण फर्स्ट लेअर जो दिलाय तो फिकटसा झाला. आता त्याला आपण काय करतो, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर असे लेअर चढवून त्याला काय करणार आहोत, आपण डार्क करणार आहोत. पहा, झाडामधलं जे डिटेल्स आहेत इतके पण करायचे नाहीत. जे दूरचा भाग असतो, ज्याला आपल्याला महत्त्व कमी द्यायचं आहे, तो भाग काय करायचा, आपण त्याच्यामधलं डिटेलिंग जे आहे ते कमी दाखवायचं आहे. पहा, तुम्ही या आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारातील, वेगवेगळ्या माध्यमातील स्मरणचित्र, मेमरी ड्रॉइंग, त्याचं कलरिंग अनुभवलं असेल. हा एक शॉर्टकट आहे, एकदम कमी वेळेमध्ये फास्ट काम कसं करायचं याची ही सोपी पद्धत मी आज तुम्हाला प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे सुरुवातीचं ड्रॉइंग असतं, मग ते पेन्सिलचं असो किंवा स्केच पेन, मार्कर पेनची आउटलाईन असो, ते परफेक्ट होणं गरजेचं आहे. ते परफेक्ट झाल्यानंतर, चित्र प्रमाणबद्ध आल्यानंतर त्यावर तुम्ही कसेही रंग द्या, ते चित्र आकर्षक वाटणार. अशा पद्धतीने आपण हे चित्र पूर्ण केलेलं आहे. या चित्राच्या रंगकामाचा तुम्ही सराव करावा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.